नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 1.4 मिस स्लिपरी वर्कशॉप। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिस स्लिपरी या पाठाचा वर्कशॉप बघणार आहोत। वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये सुरुवातीला काही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, ज्यामध्ये काही चिटचॅट क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत। त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर शेवटी ग्रामरचा जो भाग आहे लँग्वेज स्टडी या टायटल खाली तो बघितलेला आहे। तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ राहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग पाहूयात। यामध्ये सुरुवातीला आपण पाहूयात वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, डू यू आर्ग्यू विथ युअर फ्रेंड्स व्हाय? म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत युक्तिवाद करता का किंवा वाद घालता का आणि का? Yes, sometimes I argue with my friends when I do not like their opinion on some things. Second question, do you stop your argument after some time or continue it for a long time? म्हणजे थोड्या वेळाने तुम्ही तो वाद घालायचा थांबवता का बऱ्याच वेळापर्यंत हा वाद घालत राहता? Answer is I never continue it for a long time. I stop my argument after some time. या सर्व प्रश्नांचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात। हे फक्त या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत, त्यामुळे तुमचं उत्तर यापेक्षा वेगळं असेल किंवा तुम्हाला यापेक्षा वेगळं काहीतरी वाटत असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। थर्ड क्वेश्चन इज व्हाय डू पीपल क्वारल ऑर फाईट? म्हणजे लोक का भांडतात? Answer is people quarrel or fight for many reasons when they do not like each other's opinion, by misunderstanding each other, when one teases another and then it turns into a fight or quarrel. म्हणजे भांडणाची बरीचशी कारणं असू शकतात, त्यातली काही कारणं या ठिकाणी दिलेली आहेत। फोर्थ क्वेश्चन, डू वी फॉरगिव्ह ऑर पनिश आवर डिअर वन्स फॉर देअर मिस्टेक्स? म्हणजे आपण आपल्या जवळच्या माणसाकडून चूक झाल्यावर आपण त्यांना माफ करतो की शिक्षा देतो? आन्सर इज वी शुड फॉरगिव्ह आवर डिअर वन्स अँड फॉरगेट दॅट सिच्युएशन ऑर रिझन। क्वेश्चन, व्हॉट डू यू फील आफ्टर अ क्वारल विथ डिअर वन्स? म्हणजे तुम्ही एखाद्याशी जर वाद घातला असेल तर तुम्हाला त्यावेळेस कसे वाटते? आय फील व्हेरी बॅड अँड अशेम्ड आफ्टर अ क्वारल. म्हणजे मला वाईट वाटतं ज्यावेळेस मी माझ्या माणसांशी किंवा मैत्रिणींशी वाद घालतो तेव्हा. सेकंड क्वेश्चन पाहूयात. यामध्ये फर्स्ट, थिंक ओव्हर द फॉलोइंग अँड टिक मार्क राईट द प्रॉपर ऑप्शन ॲज पर युअर चॉईस. यामध्ये फर्स्ट, डू यू क्लासमेट्स टीजेस ट्रबल अँड अवॉइड यू? म्हणजे तुमचे क्लासमेट तुम्हाला चिडवतात का, त्रास देतात का किंवा टाळतात का? तर काही जणांच्या बाबतीत असं घडत असेल तर त्यांनी यस हे टिक करायचं, काहींच्या बाबतीत असं घडत नसेल तर त्यांनी नो टिक करायचं. बी, डू यू विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो टीज ट्रबल ऑर गिव्ह नेम टू एनी ऑफ युअर क्लासमेट? तर माझ्या मते हे आन्सर येईल नो. सी, हाऊ डू यू हँडल द टीजिंग? तुम्हाला चिडवत असेल तर ते तुम्ही कसं हँडल करता? तुम्ही त्यावेळेस रडता का किंवा टाळता का, इग्नोर करता का किंवा टीचरला सांगता का? तर माझ्या मते इग्नोर हे ठीक राहील. डी, हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ व्हेन पनिश्ड इन क्लास? डिसाईड टू चेंज. ई, व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट व्हेन अदर ट्रबल इन्सल्ट यू? इग्नोर देम टोटली. तर अशा प्रकारे मी काही या ठिकाणी टिक मार्क्स दिलेले आहेत. तर तुमचं यापेक्षा वेगळं उत्तरही असू शकतं. सेकंड क्वेश्चन, रीराईट युजिंग प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स अँड कॅपिटल लेटर्स. म्हणजे योग्य विरामचिन्हांसहित आपल्याला खालील वाक्य लिहायचे आहेत. योग्य ठिकाणी योग्य कॅपिटल लेटर्स देखील आपल्याला लिहायचे आहेत. फर्स्ट, अमर सेड आय कुड नॉट कम्प्लीट माय जिओग्राफी होमवर्क. तर याचं बघा, अमर सेड आय कुड नॉट कम्प्लीट माय जिओग्राफी होमवर्क.
तर या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागेल कुठे कोणते चिन्ह दिलेले आहेत. सेकंड, व्हाय डिड यू गो टू नागपूर. ठिकाणी नागपूरचं सुरुवातीचं लेटर कॅपिटल येईल आणि व्हाय हे सुद्धा सुरुवातीचं लेटर कॅपिटल येईल आणि शेवटी असणार आहे क्वेश्चन मार्क. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करून लिहा. थर्ड इज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया लिव्स ॲट राष्ट्रपती भवन इन न्यू दिल्ली. या ठिकाणी देखील द प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं आय कॅपिटल येईल, राष्ट्रपती भवनचं आर आणि बी कॅपिटल येईल, न्यू दिल्लीचं एन आणि डी कॅपिटल येईल. शेवटी फुल स्टॉप आपल्याला द्यायला विसरायचं नाही. फोर्थ, व्हॉट अ लाऊड एक्सप्लोजन दॅट वॉज. आता हे वाक्य या वाक्याच्या शेवटी एक्सक्लामेटरी मार्क येईल, तर त्यामुळे ते देखील तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. फिफ्थ, फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी अँड बॉटनी आर ब्रँचेस ऑफ सायन्स. आता या ठिकाणी आपल्याला कॉमा चा वापर करावा लागेल. फिजिक्स नंतर कॉमा, केमिस्ट्री नंतर कॉमा, झूलॉजी अँड बॉटनी आर ब्रँचेस ऑफ सायन्स आणि प्रत्येक विषयाच्या सुरुवातीचे लेटर कॅपिटल येईल. थर्ड क्वेश्चन, राईट इन युअर ओन वर्ड्स व्हॉट अकॉर्डिंग टू यू is the best way to get rid of a negative means bad quality in your friends. म्हणजे तुमच्या फ्रेंडचा एखादा दुर्गुण नष्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता ते तुमच्या शब्दात लिहा. आता आन्सर बघूया. आय विल हेल्प माय फ्रेंड विथ दीज थिंग्स. फर्स्ट, आय विल टेल हिम ऑर हर टू बी क्रिएटिव्ह. या ठिकाणी चुकून इट झालेलं आहे, ते करेक्शन करून घ्या. सेकंड, आय विल टेल हिम ऑर हर टू अंडरस्टँड व्हॉट मेक्स द थॉट निगेटिव्ह अँड ट्राय टू रिमूव्ह इट. थर्ड, आय विल टेल हिम ऑर हर द ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. तर आता वॉर्मिंग अप आणि चिटचॅटचे क्वेश्चन्स बघून झालेले आहेत. आता आपण मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय कुड द नोटबुक हॅव फॉलन फ्रॉम सायलीज हँड. म्हणजे सायलीच्या हातून वही का पडली असावी. आन्सर इज व्हेन द टीचर कॉल्ड सायली शी ओबेड हर बट हर angry look made her legs tremble, so the notebook may have fallen from Saily's hand. Second question, what happened when it was Saily's turn to answer. म्हणजे सायलीची जेव्हा उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा काय झाले. आन्सर इज सायली वॉज वेल प्रिपेअर्ड विथ द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. व्हेन द टीचर बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ देम सायली वेंट टोटली ब्लँक. Third question is, what did Saili long for from her mother. म्हणजे सायली आईकडून कोणत्या गोष्टीसाठी आसुसलेली होती. आन्सर इज सायली लॉंग्ड फॉर अ सिम्पॅथेटिक पॅट फ्रॉम हर मदर अँड she also thought her mother would console her and ask about her pains and suffering. It would have soothed her smarting limbs. Fourth question, why did Saili begin crying again? म्हणजे सायली परत का रडायला लागली किंवा तिने पुन्हा रडण्यास का सुरुवात केली. Answer is when Saili's mother walked away to the kitchen, her younger brother came there and sat beside her. He placed his little hand on her arm and asked her if she was in great pain. Lovingly and affectionately, she was expecting the same from her mother, but she could not get it, so she hugged her brother and began crying again. Fifth question, by what name did the girls tease Saili? म्हणजे सायलीला कोणत्या नावाने तिचे फ्रेंड्स चिडवत होते. The girl teased Saili by the new name Slippery. Sixth question, what was Saili told to do by teacher?
Answer is teacher told her to see her in the teacher's room after the class. Seventh question. What two relationship did the teacher offer Siley? Answer is elder sister and a friend. These two relationships teacher offered Siley. Eighth question. Why did Siley feel like rejoicing a lot? म्हणजे सायलीला खूप आनंद साजरा करावासा का वाटला? Answer is Siley felt like rejoicing a lot because her teacher spontaneously accepted her as a sister, a friend. Ninth question. How did Siley react this time to the teasing? सायलीने यावेळी तिला जेव्हा चिडवलं गेलं तेव्हा तिने कशी प्रतिक्रिया दिली किंवा काय प्रतिक्रिया दिली ते सांगायचं आहे. Answer is after giving confidence by her teacher, Siley was very happy and behaving like a free bird. When her friends tried to tease her, she turned her back to them and ignored them completely. 10th question. What responsibilities did the teacher give Siley? म्हणजे टीचरने सायलीला कोणकोणत्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या ते सांगायचं आहे. Answer is the teacher gave Siley the responsibilities of bringing register, chalk and duster every morning from the teacher's room and keep it in the classroom. She also told her to keep notebooks in her locker. 11th question. What great change had come over in Siley's heart? म्हणजे सायलीच्या मनात कोणता मोठा बदल घडून आला होता ते या ठिकाणी सांगायचं आहे. Answer is Siley's trembling legs were now filled with some miraculous strength. She was thrilled from top to toe. She felt her heart inflate with pride. There was no awkwardness in her behavior. She was fearless while going back home. Siley was totally changed because of her teacher's love and affection. आतापर्यंत आपण मार्जिन क्वेश्चन्स बघितलेले आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स पण बघून झालेले आहेत. आता वर्कशॉपला सुरुवात करूयात. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, टू डिफरंट वर्ड्स आर जॉईंड टू फॉर्म अ न्यू वर्ड विथ अ न्यू मिनिंग. म्हणजे दोन वेगवेगळे शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक नवीन शब्द तयार होतो नवीन अर्थाचा. सच वर्ड्स आर कॉल्ड कंपाऊंड वर्ड्स. त्यांना काय म्हणतात? कंपाऊंड वर्ड्स. समटाइम देअर इज अ हायपन बिटवीन कंपाऊंड वर्ड्स. हायपन मार्क माहीत असेल तुम्हाला, तर काही काही वेळेस ते हायपन मार्क वापरून असे कंपाऊंड वर्ड्स आपल्याला दाखवलेले असतात. फॉर एक्झाम्पल होमवर्क हा काय दोन वेगवेगळे शब्द जोडून तयार केलेला एक नवीन कंपाऊंड वर्ड आहे. ऑर काइंड हार्टेड. आता काइंड हार्टेड यामध्ये हायपन मार्क दिलेला आहे, पण हे दोन वेगवेगळे शब्द हायपन मार्कने जोडून या ठिकाणी नवीन शब्द तयार झालेला आहे. पिक आउट सम कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द लेसन. तर असे आपल्याला या लेसनमधून काही वर्ड्स शोधून या ठिकाणी लिहायचे आहेत. फर्स्ट नोटबुक, सेकंड वेल प्रिपेअर्ड, थर्ड नेवर एंडिंग, फोर हाय पिच, फिफ्थ काइंड हार्टेड अँड क्लासरूम. सेकंड क्वेश्चन आहे यामध्ये ए, ॲड द प्रॉपर प्रिफिक्स टू मेक द फॉलोविंग वर्ड्स अपोजिट इन मिनिंग. या ठिकाणी प्रिफिक्स शब्द वापरायचे आहे. म्हणजे एखाद्या शब्दाला सुरुवातीला जर काही प्रत्यय लागत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? प्रिफिक्स म्हणतो. तर असे शब्द आपल्याला अपोजिट मिनिंगचे या ठिकाणी द्यायचे आहेत. फर्स्ट आहे ऑबे, डिस ऑबे. या ठिकाणी DIS डिस हा या ठिकाणी प्रिफिक्स लागलेला आहे. सेकंड आहे सिम्पॅथेटिक. या ठिकाणी अनसिम्पॅथेटिक, अन हे प्रिफिक्स लागलेलं आहे. थर्ड ऑनर, डिसऑनर. फोर अफ्रेड, अनअफ्रेड. 5 कंटेंट, डिसकंटेंट.
तर अशा प्रकारचे आपल्याला अपोजिट प्रिफिक्स सांगता येतील. बी, ॲड सफिक्स टू कन्वर्ट द फॉलोइंग वर्ड्स टू ॲडजेक्टिव्ह फॉर्म. आता या ठिकाणी एखाद्या शब्दाला शेवटी जर प्रत्यय लागत असेल तर त्याला काय म्हणतात, सफिक्स म्हणतात. आता इथं काय आहे, लाफ, लाफेबल, एबल, ABLE हा आपल्याला या ठिकाणी सफिक्स लागलेला दिसून येईल. त्यानंतर आहे थॉट, थॉटफुल, फगेट, फगेटफुल, केअर, केअरफुल, काउंट, काउंटेबल, फेअर, फेअरफुल, मूव्ह, मूवेबल, टिअर, टिअरफुल, पनिश, पनिशेबल अँड जॉय, जॉयफुल. या ठिकाणी FUL फुल हे या ठिकाणी सफिक्स लागलेलं आहे. आलं लक्षात. थर्ड क्वेश्चन, फाइंड वर्ड्स ऑर एक्सप्रेशन फ्रॉम द स्टोरी विच आर सिमिलर इन मीनिंग टू. आता या ठिकाणी फर्स्ट आहे व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तर या वर्डचा किंवा एक्सप्रेशनचा सिमिलर वर्ड कोणता येईल, एक्स्ट्राविगंट. सेकंड, लॉन्गिंग फॉर, yearning. थर्ड, could not remember at all, went back. 4, constant. याचा आहे perpetual. 5th, gather all one's courage. याचा आहे muster courage. 6, fill and increased in size. याचा आहे inflate. 7, paining badly, bruised. 8, forced to pay a big amount of money, making pay through nose. Fourth question, answer in short in your own words. आपल्याला कमी शब्दामध्ये आणि तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. फर्स्ट, द हिस्ट्री टीचर हॅड आस्क्ड देम टू मेमोराइज इट. व्हॉट म्हणजे इतिहासाचे टीचरने त्यांना तोंडपाठ करायला सांगितले होते. म्हणजे कंसात दिलेलं आहे काय. आन्सर इज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. पानिपतच्या लढाईचे कारणे आणि परिणाम पाठ करायला सांगितले होते. सेकंड, सायलीज न्यू फ्रॉक टोर. म्हणजे सायलीचा नवीन फ्रॉक फाटला. कसा. वेन सायली फेल अँड केम थंबलिंग डाऊन अबाउट 7 steps फ्रॉम द स्कूल स्टेअर्स. थर्ड क्वेश्चन, सायली हग्ड हिम टाइटली. हू. सायलीने घट्ट मिठी मारली आणि कंसात दिलेला आहे कोणाला, हर यंगर ब्रदर. फोर्थ क्वेश्चन, सायली वॉज कॉल्ड स्लिपरी. वाय. सायलीला स्लिपरी म्हणजे घसरडी असे म्हणून का चिडवत असत ते सांगायचं आहे. Because others sleep on wet ground, but Saili managed to sleep even on dry land. Fifth question, teacher told Saili to meet her in teacher's room. Answer is when Saili came late and the teacher was in the classroom. Sixth, the teacher asked Saili to carry the notebook. Where? Answer is teacher asked Saili to carry the notebooks to the teacher's room. Fifth question, divide the class into 2 groups with the help of your teacher and convert the story into a skit. Each group can take up one part of the story and later combine both the parts. Mention the following in your compilation. प्रेझेंट द स्किट इन युअर क्लास. म्हणजे तुमच्या शिक्षकांच्या मदतीने वर्गाचे 2 भाग करायचे आहेत आणि ही जी गोष्ट आहे, स्टोरी आहे, त्याचं स्किटमध्ये रूपांतर करायचं आहे. स्किट म्हणजे काय, प्रहसन. तर त्यामध्ये रूपांतर करायचं आहे. प्रत्येक गट गोष्टीचा एक भाग घेऊ शकेल आणि नंतर दोन्ही भाग जुळू शकेल असं स्किट वर्गात सादर करायचं आहे. तर खाली काही पॉईंट्स दिलेले आहे ज्याच्या आधारे तुम्ही हे स्किट तुमच्या वर्गात सादर करू शकता. या ठिकाणी लिहिण्याचा कुठलाही भाग नाही, फक्त हे तुम्हाला सादरीकरण करण्यासाठी दिलेलं आहे. एक ॲक्टिव्हिटी किंवा प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. आले लक्षात. 6th क्वेश्चन आहे, राईट व्हॉट एक्सप्रेशन डज अ पर्सन यूज इन द फॉलोइंग सिच्युएशन. म्हणजे खाली काही सिच्युएशन्स दिलेल्या आहेत, त्या सिच्युएशनमध्ये एखादा माणूस कसे एक्सप्रेशन देतो किंवा कोणते एक्सप्रेशन देतो ते सांगायचं आहे. फर्स्ट, व्हेन अ पर्सन गेट्स अ सडन
fright. First, makes his blood run cold. Second, heebie-jeebie. Second, when a person is very nervous. First, butterflies in my stomach. Second, bundle of nervous. Third, when a person is tensed under a lot of pressure. Second, stressed out. Fourth, when a person is very happy. First, on cloud 9. Second, awesome, happy as a clam. Fifth, when a person is very confident. यामध्ये ह्या सिच्युएशनमध्ये माणूस कसा असेल? फर्स्ट, विल नॉट लेट यू डाऊन. सेकंड, व्हाय नॉट मी. थर्ड, आय एम डॅम शुअर. सिक्स, when a person is very angry. First, no hard feelings. Second, pissed off. Third, to bite someone's head. Seven, when a person is very sad. यामध्ये फर्स्ट, lump in throat. Second, feeling blue or to have the blues. Third, on pins and needles. आता वर्कशॉप आपला बघून झालेला आहे. आता ग्रामरचा भाग घेऊया. लँग्वेज स्टडी च्या टायटल खाली आपल्याला काय काय क्वेश्चन्स दिलेले आहेत, कोणता ग्रामरचा पार्ट दिलेला आहे तो पाहूयात. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, सम वर्ब्स इन इंग्लिश डू नॉट चेंज इन रेग्युलर पॅटर्न व्हेन देअर टेन्स चेंज्ड. दीज वर्ब्स आर कॉल्ड इरेग्युलर वर्ब्स. फिल द फॉर्म ऑफ वर्ब्स इन द फॉलोइंग टेबल. 2 आर डन फॉर यू. म्हणजे दोन या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल करून दिलेले आहेत. आता जे इरेग्युलर वर्ब्स आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला ते भरायचे आहेत किंवा तो तक्ता पूर्ण करायचा आहे, तो पाहून घेऊया. यामध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल दिलेला आहे. यामध्ये फर्स्ट आहे ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. सेकंड, डू, डीड, डन. हे दोन आपल्यासाठी करून दिलेले आहे. थर्ड, गो, वेंट, गॉन. फोर्थ, कम, केम, कम. फिफ्थ, सिंग, सॅंग, संग. सिक्स्थ, बाय, बॉट, बॉट. सेवेंथ आहे ड्राईव्ह, ड्रोव, ड्रिवन. 8, फॉल, फेल, फॉलन. नो, न्यू, नोन. रन, रन, रन. सी, सॉ, सीन. टेक, टूक, टेकन. तर अशा प्रकारचे हे इरेग्युलर वर्ब्स आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तर हे नावातच आहे इरेग्युलर आहेत, त्यामुळे तुम्हाला हे तुम्ही जर हे पाठ करून ठेवले तर हे नेहमीसाठी तुमच्या उपयोगात येतील. थर्ड क्वेश्चन आहे, यामध्ये फर्स्ट, फिल अप द टेबल ऑफ टेन्सेस युजिंग द वर्ब गिव्ह. आता या ठिकाणी हा तक्ता दिलेला आहे, तर त्या तक्त्यामध्ये गिवची जी वेगवेगळ्या टेन्समध्ये वेगवेगळी रूपे होतात ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. टाईप्स ऑफ टेन्स, सिम्पल टेन्स, कंटिन्युअस म्हणजे प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि परफेक्ट टेन्स असं दिलेलं आहे. तर सुरुवातीला प्रेझेंट टेन्स बघूयात. यामध्ये गिवचं काय होईल? सिम्पल टेन्समध्ये गिव होईल. कंटिन्युअसमध्ये आपण एम इज आर वापरतो, त्यामध्ये आपण गिवला ING लावणार आहोत, गिविंग असं होईल. त्यानंतर परफेक्ट टेन्समध्ये हॅव, हॅज आणि गिवचं होईल गिवन. पास्ट टेन्समध्ये गेव, गेवचं होईल. कंटिन्युअसमध्ये वॉज, वेअर वापरणार आपण हेल्पिंग वर्ब. आता गिवचं गिविंग हेच राहणार आणि परफेक्टमध्ये होईल हॅड आणि गिवचं होईल गिवन. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये बघूया, शेल, विल असं हेल्पिंग वर्ब राहील आणि वर्ब राहील गिव. त्यामध्ये कंटिन्युअसमध्ये काय होईल? शेल, विल, बी होईल. शेल बी, विल बी असं होईल आणि गिवला ING हे प्रत्यय लागेल. आणि परफेक्टमध्ये होईल शेल हॅव, विल हॅव आणि गिवचं होईल गिवन.
आलं लक्षात. तर अशा प्रकारे चेंजेस या ठिकाणी होतील. सेकंड आहे से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इन कंटिन्युअस टेन्स ऑर परफेक्ट टेन्स. म्हणजे खाली काही आपल्याला सेंटेन्सेस दिलेले आहेत ते कंटिन्युअस टेन्समध्ये आहेत का परफेक्ट टेन्समध्ये आहेत ते ओळखायचे आहेत. फर्स्ट आय वॉज एंटरिंग द क्लास. तर हे कोणत्या टेन्समध्ये आहे? कंटिन्युअस टेन्स, कारण वर्बला ING लागलेला आहे. सेकंड द गर्ल्स आर टीजिंग मी. हे देखील आपल्याला कंटिन्युअस टेन्समध्ये सांगता येईल. थर्ड आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. तर हे येईल परफेक्ट टेन्स, पण हा कोणता परफेक्ट टेन्स आहे? पास्ट परफेक्ट टेन्स. तर अधिकच्या माहितीसाठी या ठिकाणी तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स दिलेला आहे. यामध्ये आपल्याला फक्त कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्स विचारलेला आहे. फोर्थ नेवर बिफोर हॅड एनीवन लॅविश्ड लव्ह ऑन मी. तर हा येईल परफेक्ट टेन्स. फिफ्थ आहे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट. हा येईल कंटिन्युअस टेन्स. सिक्स्थ अकॉर्डिंग टू द टीचर आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. तर हा येईल परफेक्ट टेन्स, पण कोणता येईल? पास्ट परफेक्ट टेन्स. फोर्थ आहे टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू पोलाइट रिक्वेस्ट. आता हे जे खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत ते पोलाइट रिक्वेस्टमध्ये त्यांना आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. एक्झाम्पल शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. तर ह्याला पोलाइट रिक्वेस्टमध्ये कसं कन्वर्ट करता येईल? वुड यू प्लीज शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. आता त्या पद्धतीने खालचे करून घेऊया. फर्स्ट टेक मी टू युअर टीचर. आता ह्याचं आन्सर येईल वुड यू प्लीज टेक मी टू युअर टीचर. सेकंड टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल. तर याचा आन्सर येईल वुड यू प्लीज टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल. त्यानंतर थर्ड आहे गिव्ह मी द डिटेल्स अबाउट युअर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. तर याचं येईल कुड यू प्लीज गिव्ह मी द डिटेल्स अबाउट युअर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. आणि फोर्थ येईल प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी. याचं येईल कुड यू प्लीज प्रोव्हाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी. तर अशा प्रकारे या पोलाइट रिक्वेस्ट आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील. आलं लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन आणि बरंच काही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तेव्हा चॅनलला एकदा नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.